आशिया चषकामध्ये भारतीय संघाकडून पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यात आलाय। टीम इंडियाचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय। कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नाबाद 47 धावा, अभिषेक शर्मा, तिलक वर्माच्या प्रत्येकी 31 धावा, फिरकीपटू कुलदीप यादवनं 3 तर अक्षरनं 2 विकेट्स घेतल्या। टीम इंडियाच्या विजयानंतर मुंबईमध्ये जल्लोष करण्यात आला। ठीक आहे, मॅच तर आपण नेहमीच जिंकतो पाकिस्तान सोबत, ती काही मोठी गोष्ट नाहीये। पण बरोबर आहे, त्यांची लायकीच नाही पहिली गोष्ट ही खेळण्याबरोबर आपल्याबरोबर। पण ठीक आहे, आता खेळवलं ही गोष्ट आहे, थोडं जास्त वरती पॉलिटिक्स आहे म्हणून ठीक आहे। आम्ही पण काही इंटरेस्ट नव्हता आम्हाला पण मॅच बघण्यामध्ये, यांची लायकीच नाही आमच्याबरोबर खेळायची इंडिया बरोबर, हे आम्हाला कळून चुकलंय बस। आपण काय म्हणाल? मी काय आनंद आहे की नाही? आनंद आहे, मॅच एकदम मस्त झाली। आशिया चषकामध्ये भारतीय संघाकडून पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यात आलाय। टीम इंडियाने पाकिस्तानवर 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवलेला आहे। टीम इंडियाच्या विजयानंतर नागपूरमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। मुंबईमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि नागपुरामध्ये जल्लोष झाला। आपण या ठिकाणी बघू शकतो की नागपूरकरांचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर सिंदूरचे नारे दिले जात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो क्रिकेट ओके, क्रिकेट विथ नॉट पाकिस्तान ओके, अशा प्रकारचे ते बॅनर सुद्धा हातात घेऊन या ठिकाणी नागपूरकर जे आहे तो मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना पाहायला मिळते आहे। भारताचा तिरंगा हातात घेऊन या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी नागपूरकर मोठा जल्लोष करताना दिसते आहे। पाकिस्तान सोबत कुठल्याही प्रकारचा आम्हाला मॅच नको होता, तरी तो झाला आणि आपण जिंकलो। पाकिस्तान विरोधात कुठलीही लढाई असेल भारत जिंकणार म्हणजे जिंकणार, पण पाकिस्तान सोबत क्रिकेट नको झाला पाहिजे। आणि आता पुढच्या सरकारने याचा विचार केला पाहिजे की पाकिस्तान सोबत कुठलीही बातमी झाली नाही पाहिजे, फक्त युद्ध होचलं पाहिजे। कॅमेरामन साई सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी।